नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज मसाला वांग बनवणार आहे. तर यासाठी इथं वांगे धुवून घेतलेले आहेत मी. आता जेवढे भाजी बनवायची तेवढे वांगे घ्यायचे. आता देठ कट करून ह्याचं वरचं 4 फोडी बनवून घ्यायच्यात अशा वरच्या बाजूने. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं फोडी बनवून झालेल्या आहेत. आता पाण्यामध्ये टाकून घ्यायचे. आता सर्व वांगे कट करून झालेले आहेत. थोडंसं मीठ टाकून ठेवायचं आहे काळा पडू नये म्हणून. आता इथे एक कांदा कट करून घ्यायचा मध्यम आकाराचा. एकदम बारीक फोडी बनवून घ्यायच्या. आता गॅसवर तवा ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकायचे. आता याच्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण भाजून घ्यायचे. आता याच्यातच अर्धा चमचा धने टाकलेले आहेत मी. अर्धा चमचा खसखस आणि अर्धा चमचा तीळ टाकलेत. लसूण अद्रक टाकलेलं आहे. आता छान ते सर्वच भाजून घ्यायचं आहे असं. आता भाजून झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि बारीक वाटून घ्यायचे. आता इथं मी या वांग्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आता या पद्धतीनं सर्व वांगे मीठ टाकून घ्यायचे. आता इथं गॅसवर कढई ठेवायची आणि मसाला वांग बनवण्यासाठी साहित्य टाकून घ्यायचे. जिरे, मोहरी आणि तेल टाकलेलं आहे. जेवढं लागणार आहे एवढं तेल टाकायचे. आता जिरे, मोहरी तडतडल्यावर याच्यामध्ये घरगुती काळा तिखट, धने जिरे पावडर, थोडंसं घरकुल मसाला, गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. आता लगेचच आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण वाटलेलं होतं ते वाटण टाकून घ्यायचे. आता चवीनुसार मीठ टाकायचे. आता तेल सुटेपर्यंत एकदम छान असं तळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं 1 चमचाभर मोठा. आता ह्याच्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे. आता इथं वांगे छान असं कढईमध्ये परतून घ्यायचे. आता छान मी परतून घेतलेत. आता गरम पाणी टाकायचे आणि थोड्या वेळ कमी गॅसवर शिजवून घ्यायचे. आता एकदम छान अशी वांग्याची भाजी तयार झालेली आहे, बघू शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.